म्हणजे 8 दिवस दिलेत कंप्लीट करायला. तर मी ती आधी 7 दिवसातच कंप्लीट करणार आणि 8व्या दिवशी पूर्ण ओके आहे का ते पाहणार. म्हणजे तिचे चूक ते सगळं व्यवस्थित दुरुस्त करणार आणि 8व्या दिवशी प्रॉपर हजर करणार ती फाईल. मग यात चूक होण्याची हीच होणार नाही आहे. माझी फॅमिली खूप सुंदर आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी मी खूप काही कष्ट करते आणि ते प्रामाणिकपणे करते. हे जर तुम्हाला टाईप करायचं असेल तर तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता? सर मराठीतून टाईप करायचं? हां मॅडम, मी आत्ता जे बोललो हे मराठीतच करायचं आहे. माझी मराठी टायपिंग नाही झालेली नाही आहे. बरं, सपोज जर तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन किंवा CV टाईप करायचं असेल किंवा रिझ्युमे टाईप करायचं असेल तर यासाठी तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता? सर वर्डमध्ये ओपन करू शकता. समजा वर्ड ओपन करायचं असेल तर तुम्ही वर्ड ओपन करण्याचा पाथ सांगू शकता का? सर्च कमांडमध्ये जायचं. WO सर्च केलं तरी वर्डचं ॲप येतं. मग ते वर्ड ॲपवरती जाऊन क्लिक केलं की वर्ड ओपन होतं. ओके. जर तुम्हाला रिझ्यूम तुमचा बनवायचा आहे तर रिझ्यूम बनवण्यासाठी जसं तुम्ही आता तुमचं CV दिलेला आहे म्हणजे रिझ्युमे दिलेला आहे तर तो रिझ्युमे बनवण्यासाठी वर्डमध्ये कोणते कोणते टूल वापरू शकता तुम्ही? सर टूल वापरायला रिझ्यूम बनवायला बुलेट धरला, नंतर मर्चमध्ये सेंटर येणार, त्याला बॉर्डर त्याला अंडरलाईन करायला अंडरलाईनचा वापर होणार. रिझ्यूममध्ये सेफ घ्यावा लागणार फोटो इन्सर्ट करायला. तर आता तुम्ही हे जे सांगितले बोर्ड वगैरे अंडरलाईन वगैरे त्यानंतर अजून ते हे जे टूल आहे ते कोणत्या टॅबमध्ये येतात? होममध्ये येतात. होममध्ये. आणि समजा जर पूर्ण पेजला जर आपल्याला बॉर्डर द्यायची असेल तर डिझाईनमध्ये जाऊन बॉक्समध्ये जायचं आणि बॉर्डरमध्ये जायचं. ओके. एक्सेलचं काही नॉलेज आहे का तुम्हाला? एक्सेलचं. ओके. एक्सेलमध्ये जर सपोज तुम्हाला कोटेशन तयार करायचं असेल तर किती मिनिटं लागू शकतात? जसं कोटेशन जर मोठा असेल तर 10 मिनिटं, छोटा असेल तर 5 मिनिटं. ओके. मोठा असेल तर आणि छोटा असेल तर त्यानुसार. कोटेशनमध्ये काय काय तर सांगता येईल तुम्हाला? कोटेशन मेल येतो, कोटेशनमध्ये सिरियल नंबर येतो, कोटेशनचा मेल आणि अजून काय काय? अजून लक्षात नाही आहे पण ते बसल्यावर जवळ करायला जायचं. डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गेल्यावर ॲनालायसिसमध्ये जाऊन लिस्टमध्ये जायचं आणि लिस्टमध्ये गेल्यानंतर प्रत्येक प्रोडक्ट एक नाव सर्च करायचं, कॉमा द्यायचं.